मुंबईकरांच्या पैशांची सत्ताधाऱ्यांकडून उधळण। पहिल्याच बजेटमध्ये 36,000 कोटींच्या ठेवी मोडणार। महायुतीच्या निर्णयावर विरोधकांचा आक्षेप। चव्वेचाळीस वर्षांनी मुंबई महापालिकेत सत्तेवर आलेल्या भाजपनं पहिल्याच बजेटमध्ये मुंबईकरांना दणका दिलाय। तो मुंबईकरांच्या 36,623 कोटींच्या ठेवी मोडण्याचा मोठा निर्णय घेऊन। त्यामुळेच विरोधकांनी मुंबई महापालिकेतील महायुतीवर टीकेची झोड उठवली आहे। सत्ता सोडताना 92,000 कोटींच्या ठेवी होत्या, मात्र सत्ताधारी मुंबईकरांच्या पैशांची उधळण करत असल्याचा आरोप पेडणेकरांनी केलाय। तर परप्रांतीयांचे लोंढे पोषण्यासाठीच ठेवी मोडल्या जात असल्याचा आरोप मनसेनं केला। आम्ही जेव्हा सोडलं म्हणजे संपला आमचा कार्यकाल, तेव्हा 92,000 कोटी ह्या ठेवी ठेवून त्याच्यानंतर कोस्टल रोड सारखे चांगले प्रोजेक्ट होऊ घाल, शेवटच्या टप्प्याकडे कोस्टल रोड होता। 2023ला तो पूर्ण झाला असता। इतकं फास्ट काम आणि नीट केलेलं होतं। ज्या 2022 पासून ते आम्ही निवडून येईपर्यंत 67,000 कोटीच्या ठेवी मोडल्या गेल्या। जर तुम्ही बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांसाठी महानगरपालिकेच्या एफडी तोडता आहात, मूळ इकडच्या मुंबईच्या रहिवाशांना, जे मूळ रहिवाशी आहेत त्यांच्या सुखसुविधांसाठी तुम्हाला निधी कमी पडतोय, केवळ लोंढ्यांना पोचण्यासाठी तुम्ही जर हा निधी वापरून इकडे कमी पडत असेल तर हे मुंबईतल्या मराठी माणसांचं आणि मूळ रहिवाशांचं दुर्दैव आहे। खरं तर तब्बल 4 वर्षांनी मुंबई महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदेंनी तब्बल 80,952 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला। या घोषणा करताना महापालिकेचे राज्य सरकारकडे थकीत असलेले 10,000 कोटी मागण्याऐवजी 36,000 कोटींच्या ठेवी मोडण्याची तयारी केली आहे। मात्र महापालिकेतील ठेवींची सद्यस्थिती काय पाहूया। 2021-22 मध्ये मुंबई महापालिकेच्या ठेवी 91,690 कोटींवर गेल्या होत्या। त्यानंतर मुंबई महापालिकेवर प्रशासकांची नियुक्ती झाली। त्यानंतर 2022-23 मध्ये महापालिकेच्या ठेवी 89,000 कोटींपर्यंत खाली आल्या। तर 2023-24च्या अर्थसंकल्पात या ठेवी 84,000 कोटींपर्यंत कमी झाल्या। तर 2024 आणि 25 मध्ये या ठेवी 81,000 कोटींवर आल्या। त्यानंतर 2025-26च्या अर्थसंकल्पात या ठेवी 79,000 कोटींवर आल्या। आता यंदाच्या अर्थसंकल्पात मुंबईत 101 पुलांच्या बांधणीसह पायाभूत सुविधांसाठी 36,000 कोटींच्या ठेवी मोडल्या जाण्याची तयारी करण्यात आली आहे। मात्र महायुती सत्तेत आल्यास मुंबईकरांच्या ठेवी मोडण्याची प्रचारादरम्यान ठाकरे बंधूंनी व्यक्त केलेली भीती आता खरी ठरण्याची शक्यता आहे। कारण 79,000 कोटींपैकी 44,826 कोटी या राखीव असल्यानं मोडता येणार नाहीत। मात्र उर्वरित 36,000 कोटींच्या ठेवी मोडल्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत पालिकेच्या तिजोरीत खडखडाट निर्माण होऊ शकतो। त्यामुळे लोकप्रिय घोषणांच्या नादात सत्ताधाऱ्यांनी श्रीमंत महापालिकेला दिवाळखोरीच्या दरीत ढकलू नये हीच अपेक्षा। साक्षी यादव, साम टीव्ही न्यूज, मुंबई।